नमस्कार मंडळी, आज पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये आपलं स्वागत करतो। सातारा सेरीजच्या या भागामध्ये आपण सातारा सिटी जवळील आपण एका टेम्पलला व्हिजिट करणार आहोत। तर मी आता आलेलो आहे त्या टेम्पलला। अजिंक्य ताराच्या पायथ्याशी असणारं असं हे टेम्पल आहे, देवीचं टेम्पल आहे आणि श्री गणेशाची तिथे प्रतिष्ठापना केलेली आहे। तर त्या दोन्ही टेम्पलला आपण व्हिजिट करणार आहोत। चला तर मग पाहूयात। टेम्पलची एंट्री आहे। खूप जुनं असं हे टेम्पल आहे, सातारा सिटीच्या जवळ असणारं। असा हा परिसर आहे। माझ्या मागे पाहिलं तर हे टेम्पल आहे। आता आपण सिटीचा व्ह्यू पाहणार आहोत। इकडे माझ्या मागे शाहू नगर वसलेलं आहे। हे आहे शाहू नगर आणि इथे वरती अजिंक्य तारा आहे। आम्ही जाणार आहे टेम्पल। इथे जे काका आहेत त्यांना आपण मंदिराविषयी विचारणार आहोत, माहिती घेणार आहोत। आता घेऊयात ती माहिती। आता काका आपल्याला सांगतील। देवी आहे, पण इथं मुख्य जे स्थानक आहे ते भाटमरी या गावी आहे। इथून 7-8 किलोमीटरवर उरमोडी नदीच्या पलीकडे शेळकेवाडीच्या पुढे भाटमरी गाव आहे। त्या ठिकाणी इथं मुख्य स्थानक आहे। पण इथं त्या भाटमरीचे फार पूर्वी भक्त होते आणि त्यांना किल्ल्यावर हे केलं, बंदिस्त केलं होतं। आणि त्यांनी ते ह्या देवीचे भक्त असल्यामुळे देवीने त्यांना प्रसन्न झाली आणि आपोआप ते कारागृहातून मुक्त झाले। आणि देवीनं सांगितलं की तुम्ही पाठीमागं बघू नका, तुम्ही तुमच्या गावी जाऊ शकता। पण त्यांना नकळत ते पाठीमागे पाहिलं आणि देवीचं या ठिकाणी स्थान निर्माण झालं। एक किल्ल्यावरती आहे आणि किल्ल्यावरच्या देवीला किल्ल्यावरची देवी म्हटलं जातं। ही तटाखालची देवी या ठिकाणी भाऊ चव्हाण म्हणून ह्या देवीचे फार मोठे भक्त की ते ज्या वेळेला इथं काही सुद्धा नव्हतं, फक्त एक मूर्ती होती आणि त्या मूर्तीचे पूजक म्हणून हे भाऊ चव्हाण इथलेच केसरकर पेठेमध्ये राहतात। आज त्यांचं वय 81च्या वरती आहे। त्यांनी मनोभावे आजपर्यंत या देवीची सेवा केली। या ठिकाणी एक पत्र्याचं शेड होतं, त्या पत्र्याच्या शेडचं रूपांतर भाऊंच्या आशीर्वादानं, भाऊंच्या भक्तीनं, भाऊंच्या म्हणजे भाऊंनी सर्व भक्तांना एकत्र करून आज ही जी वास्तू निर्माण झाली ती भाऊंच्या मुळं झाली। आणि आज पण भाऊ सकाळी या ठिकाणी 5 वाजता उपस्थित राहून या वयात देखील ते या देवीची मनोभावे सकाळ संध्याकाळ पूजा करतात भक्त। तर आपण पाहणार आहोत त्याची मागची बाजू। हे मंगाई देवीचं टेम्पल खूप जुनं आहे। मला वाटतं मी 10वीत असताना या मंदिराचा जीर्णोद्धार झाला, म्हणजेच मॉडिफिकेशन केलं, हे नवीन स्ट्रक्चर उभं केलं। अगोदर जुनं टेम्पल होतं। इकडे मागच्या साईडला जो आपल्याला समोर दिसतो तो अजिंक्य तारा आहे, अजिंक्य तारा किल्ला। खूप छान असा निसर्ग आहे।
खूप छान वाटतं इथे येऊन. आता आपण खाली गणेशाचं टेम्पल पाहणार आहोत. गणेशाच्या टेम्पलला व्हिजिट करणार आहोत. तर हा सिटीचा व्ह्यू. जरा खाली आलो, इथे गणेशाचं टेम्पल आणि वरती मंगळाई देवीचं टेम्पल आहे. तर हे आहे शाहू नगर. साताराचा सपाट म्हणलं तरी चालेल. मेन सिटी या डोंगराच्या पलीकडे आहे. चला तर मग आता आपण निघूयात परतीच्या वाटेला. ब्लॉग कसा वाटला हे नक्कीच कळवा. ब्लॉग आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग.